आता रात्रीचे 9 वाजत आले. माऊली आणि माऊलीचे पप्पा काय करते बघू आपण जाऊन. काय चाललंय बापल्याकाच? अगं त्याला ही टोपी घेतली तो म्हणतो मोठी झाली मला ही टोपीच आवडत नाही म्हणे. हा आता पाय बरं किती भारी टोपी घेतली. एवढी बरी टोपीस काय ब्ल्यू? हा तो म्हणतो मला रेड पाहिजे होती. रेड का बरं? आता त्या दुकानात रेड नव्हती आता काय करायचं. ते बाय पाहिलं ना काय म्हणतो मला ही नाही आवडत. एवढी भारी दिसती पाय टोपी. काय म्हणती? अहो ब्रेड आणले म्हणलं सँडविच बनवायची येते त्याच्यामुळे विचारायला आले. मग आता वाट कोणाची पाहती रात्रीचे 9 वाजले ना आता. अहो पण मग तुम्हाला खायचे का नाही? असं स्वयंपाक रेडी आहे माझा. सँडविच बनवले का तो? सँडविच गरम गरम बनवता ना. सँडविच बनवले नाही अजून. बनवायचे ना? हा सँडविच खायचे ना तुला? बर चाल लवकर बनव. तू बनव आम्ही ना गंमत पाहतो तुझी. हा चला चल मग सँडविच बनवणार आहे मम्मी. गरमा गरम सँडविच चलो. हे बघा आता मी नाही कुकर मध्ये 2 बटाटे उकडून घेतले कारण 2 भरपूर होतील आपल्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आहे, जिरे, कोथिंबीर आणि मीठ घालून याचं बारीक वाटण करून घेतले. कढीपत्ता. पप्पा काय बनवते कोणाला? चिमणी समोसा कोणाला चिमणी समोसा बनवते ते नाही कोणाला? मम्मीला. मम्मीला समोसे येत नाही बनवता. असं गरम आहे. गरम असल्यामुळे असं मॅश करून घ्यायचा. गरम आहे ना. चटणी बनवायची आपल्याला त्याच्यात टाकायला. त्याच्यानंतर आता हे आपण वाटलेलं वाटण याच्यात घालून घेऊ. बटाट्यामध्ये वाटण टाकायचं का? त्याच्यानंतर काय करायचं? हळद टाकायची अजून. आता ही थोडीशी हळद टाकते कलर येण्यासाठी. त्याच्यात मीठ टाकलं का? आधीच मीठ टाकलेलं हे हातानेच असं मॅश करून घेते. थंड झाले. पप्पा शिकून घ्या मम्मी नसल्या तर आपण घरी बनवू. तो काय म्हणला ऐकलं का? ऐकलं ना? काय म्हणला? पप्पा शिकून घ्या मम्मी नसली तर आपण करत जाऊ. मग त्याच्यात काय ते अवघड आहे. आता ही झाली आपली बटाट्याची चटणी. आता हे बेसन पीठ घेते थोडस कढईमध्ये टाकते मोकळामध्ये तळायला. सम्राट आहे का हे बेसन पीठ? सम्राटचं पीठ आहे. थोडेच करते कारण आहे ना त्याच्या मामानी ना पावभाजी पण दिली. पावभाजी? हा ही कोथिंबीर टाकायची का आता? हा मग कोथिंबीर टाकायची थोडीशी टेस्ट लागते. चटणी टाकायची कोथिंबीर. आता ही टाकायची थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये चटणीमध्ये. हे बेसन पिठामध्ये ते काळ काळ काय टाकलंय का? आहो तू ओय. ओवा. मी ते ओव्याचं लय भारी वास येऊ राहिलाय. मग त्याच्याने पोट बीट फुगत नाही. कोणाला पोटाचा त्रास असला तर मग तो त्रास नाही होत. त्याच्यामुळे पोट साफ राहतं. त्याच्यामुळे भाज्यांमध्ये ओवा अलगद करून टाकायचा. कोणाला सण होत नाही ना बेसन पिठाचे पदार्थ. त्याच्यामुळे ओवा टाकल्याने चव पण भारी येते. आता हे पीठ आहे ना भिजवून घेते मी बरं का सँडविचला. हा ब्रेडचा पुडा आणलाय छोटा. आता हे 2 ब्रेड घ्यायचे. ब्रेड आता हे कापून घ्यायचे का? मस्त असे हलगत कापून घ्यायचे. आता याच्यात आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेतलंय मी आणि बरंच पातळ केलंय कारण घट्ट नको. घट्ट एवढं खास नाही होत. आता मी गॅस चालू केलाय आणि कढई तेल तापत ठेवलंय कढईमध्ये. आता एवढे सँडविच कापून ठेवले. एवढेच बनवायची 7-8 लागले तर मग परत गरम गरम बनवता येतील. हा बर लवकर बनव माऊलीला भूक लागली. तेल तापतंय ना. किती वेळ लागेल तेल तापायला? आता तापेल 5 मिनिटात. अगं त्याला झोप आली लवकर बनव. झालं बाळा. पहिले त्याला करून देऊ का एक? चटणी घेतली भरून मी. बाळा 1च मिनिट. बनव लवकर टापाटप. झालं ते पण तापले. सोडलाय. माऊलीला खूपच भूक लागली. सँडविच म्हणला का त्याला खूप आवडतं. त्याच्या मामाने पावभाजी दिली. त्याच्या मामाने बाई इकडे डबा दिला काय पावभाजी याच्यामध्ये. लय भारी झाला. हॉटेल सारखं झाला एकदम. हॉटेलपेक्षा भारी. हॉटेलला काय करताय? नको दादा ते तेलाचं काम नको करू. तेला आवडायला मग काढून घेते हल्ला. मिरच्या पण तळ बर का हिरव्या? हो शेवट मिरच्या पण काढणार आहे. मला माहिती तुम्हाला मिरच्या आवडते. मग पण माऊलीला दे ना पहिले. त्याला खूप भूक लागली तो झोपून जाईल ना. त्याला कटिंग करून दे ना. कटिंग करून दे. लय गरम असेल तो.
धर माऊली सँडविच, गरमागरम सँडविच. लय भूक लागली होती ना, तेवढा फिनिश कर आता. हा? काय माऊलीला हे कटिंग करून दिले, खूप गरम होते म्हणून. कशी आहे माऊली? हा छान आहे का? आता मी याच्यावर भाजी भरली आहे. हा. आता हा पाव याच्यावर ठेवायचा. ब्रेड. याच्यावर ठेवायचा. आणि तो बेसनात बुडवायचा. बेस ना तसं बुडून घ्यायचं असं. मम्मी काय इथे बसलेले पाहिजे. कॉटनची वाली आहे. हा हे बघा आता आपले सँडविच झाले तयार. आता हे तुम्हाला मिरच्या आवडते ना, हा. मिरच्या तळून घेते लांब होता. माऊली बाजूला आहे. आता हे मिरच्या तळून झाले. आता आपण याच्यात मीठ टाकू मस्त आणि मिक्स केलं मस्त. तर मित्रांनो, या सँडविच खायला, गरमागरम सँडविच. तर या बघा, त्याच्याबरोबर आहे ना हिरव्या मिरच्या पण मस्त तळल्या एकदम, त्याच्यावर मीठ टाकलंय. आता माऊली आणि मी मस्त पैकी आता एवढे सँडविच संपवणार आहे. तर तुम्ही पण या सँडविच खायला. कसे झाले? अप्रतिम अप्रतिम. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, तुमचे खूप खूप आभार. बाय. बाय.